लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायला नाही म्हटलेलं नाही। अजित पवारांचं विधानसभेत उत्तर। सर्व सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही। दादांनी मांडलं राज्याच्या आर्थिक स्थितीचं वास्तव। वारंवार गोहत्येचा गुन्हा करणाऱ्यावर आता मकोका लागणार। मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत घोषणा। घाबरत नाही तुम्हाला, तुमच्यासारखे 56 पायाला बांधून फिरते चित्रा वाघ, समजलं काय? आदित्य ठाकरेंचा बचाव करताना अनिल परब आणि चित्रा वाघांमध्ये खडा जंगी। अनिल परबांच्या टीकेला चित्रा वाघांचं सडेतोड उत्तर। औरंगजेबाची कबर पाडण्यावरून अबू आझमी संतापले। देशाची प्रगती होणार असेल तर कबर उखडून टाका, फक्त हिंदू मुस्लिम वाद करायचा, आमदार अबू आझमींचा आरोप। शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। एडीएमसीचा 3300 कोटीचा अर्थसंकल्प सादर। कर वाढ नसल्यानं नागरिकांना दिलासा। बजेटमध्ये शिक्षण, आरोग्य, घनकचरा, नागरी सोयी सुविधांवर भर। विधानसभेत मोटार कर सुधारणा विधेयक मंजूर। 30 लाखांपुढील वाहनांच्या करात 1% वाढ होणार। सरकारी तिजोरीत वार्षिक 130 ते 150 कोटींची भर पडणार। राज्यातील शाळांसाठी लवकरच सीबीएसई अभ्यासक्रम। 2025 आणि 26 शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याच्या हालचाली। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। हिंजवडीतील टेम्पो जळीत कांड अपघात नसून अपघातपात। पोलिसांनी लावला छडा। ड्रायव्हरनंच टेम्पो जाळल्याचं समोर।